नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेमध्ये आजच्या धमाकेदार भागामध्ये इथे मनस्विनी सखीच्या गळ्यामध्ये पडलेली असते आणि तिला म्हणते की आता मात्र तू इथे बस, तुझ्यासाठी थंडगार दूध मी आता घेऊन येत आहे. अगं तुला काही झालं तर नाही ना सखी? मला खूप काळजी वाटत आहे तुझी. देवा साईनाथा, माझ्या सखीला सुखरूप घरी आणलं. साईनाथा, तुझी कृपा आमच्यावर आहे. आता मात्र इकडे वेदूने कानाला सांगितलेलं असतं की सखीचा जीव धोक्यात आहे. आता कानाने इकडे गौतम काकांना फोन करूनच ठेवलेला असतो. आता गौतमला समजलेलं असतं की काना म्हणतो की मला येईपर्यंत मी तिथे आत्ताच्या आत्ता पोचत आहे, पण मला येईपर्यंत तुम्ही मात्र त्या मनस्विनीला, त्या सरकारला सखीपर्यंत पोचू देऊ नका, कारण की ती सखी आणि ती सखी जी मनस्विनी सखीला दुधातून औषध विष देत आहे. आणि हे मला तेव्हा आता गौतम काका विचारत आहे की हे तुला कसं कळलं? तेव्हा आता काना म्हणतो हे मला कसं कळलं ते विचारत बसू नका, पटकन जा. आणि मग येथे मात्र सरकार जी असते ती दुधामध्ये एक पावडर मिक्स केलेली असते आणि ती आता ते दूध घेऊन सखीच्या रूममध्ये निघालेली असते. गौतम काका येतात आणि म्हणतात की वहिनी कुठे चालल्या आहात? तेव्हा आता ती म्हणते की सखीला दूध घेऊन चालले आहे, कुठेच जाऊ नका, थांबा इथे. आणि मग येथे गौतमनी कुठे जायचं नाही वहिनी, तुम्ही इथेच थांबायचं आहे असं करून आता सरकारला खालीच थांबवलेलं असतं, सखीच्या रूममध्ये जाऊ देत नाही आहे. आता मात्र येथे सरकार म्हणते भाऊजी तुमचं काय चाललं आहे? आणि मी सखीसाठी दूध घेऊन चाललेले आहे. तितक्यात आता काना तेथे पोचलेला असतो. काना म्हणतो सखीसाठी दूध घेऊन चाललेला आहे, अजिबात जायचं नाही, कारण की मला समजलेलं आहे की येथे आता काना घरामध्ये आलेला असतो आणि त्यांनी सगळ्या घरातल्यांना बाहेर बोलावलेलं असतं. आता परशू काका म्हणतात की तू इथे कशाला आलास? तू आताच्या आता आमच्या इथून चालता हो. मीनाक्षी देखील येथे एक धोकेबाज, तू आम्हाला धोका दिला आणि परत इथे आला. आता सगळेच जण येथे कानाला बोलत असतात, आमच्या घरात तू कशाला आलास? काना म्हणतो ठीक आहे, एक मिनिट ऐकून घ्या. आता मात्र आम्हाला काहीच ऐकायचं नाही आहे तुझं, असं परशू काका म्हणतात. आणि सगळेजण त्याला घराच्या बाहेर जाण्यासाठी आग्रह करत असतात, तू आमच्या घरात यायचं नाही असंही ते सगळेजण बोलत असतात, पण काना काही केल्याने ऐकत नाही. तर गौतम म्हणतो थांबा जरा, तो काय म्हणतो आहे ऐकून तर घ्या तुम्ही जरा त्याचं. आता मात्र काना म्हणतो की हे जे दूध तुम्ही सखी मॅडमसाठी घेऊन चाललेलं आहात ना, या दुधामध्ये औषध विष कालवलेलं आहे, तुम्ही सखीला मारण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही, आणि मला माहिती आहे. आता मात्र येथे काना जेव्हा असं म्हणतो आणि सखी मॅडम खाली आलेल्या असतात, सखी मॅडम म्हणतात की काना, कबीर तू हे काय बोलत आहे? आता तुझं आम्हाला अजिबात ऐकायचं नाही, कारण की मला माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे, ती असं काही करू शकत नाही आहे. धोका देणारा तर तू आहेस आणि आत्ताच्या आत्ता तू इथून जा. काय नाटक लावलं आहे नवीन तू? हे आम्हाला हे सगळं काही सिद्ध करण्याची गरजच नाही आहे, कारण की मी माझ्या आईला चांगल्या प्रकारे ओळखते. पण काना म्हणतो हे सिद्ध झाल्याशिवाय मी तर या घरातून बाहेर जाणार नाही, कारण की हे दूध जे आहे हे यांना प्यावंच लागेल, कारण की ह्या जर हे दूध पिल्या तर याच्यावरून सिद्ध होईल की यांनी या दुधामध्ये काहीच मिक्स केलेलं नाही आहे. पण आता इथे काना काही ऐकत नाही. काना तर त्याच्या मतावर ठाम असतो, कारण की कानाला माहिती असतं की या दुधामध्ये विष कालवलेलं आहे. पण आता मात्र घरामध्ये कुणीच कानाची बाजू घ्यायला तयार नसतं. पण आता सगळेजण कानाला बोलत असतात. तेव्हा मात्र सखी म्हणते की अजिबात नाही, असं काहीच करायचं नाही आहे. आता मग येथे सखी जेव्हा कानाला म्हणते आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, पण हे सगळं प्रकार घडत असताना काना मात्र येथे सरकारला म्हणत असतो की हे दूध प्यायला तुम्हाला काय हरकत आहे, तर तुम्ही हे दूध प्या ना. तेव्हा आता सखी म्हणते अजिबात नाही, आई का पिईल? आईने का प्रत्येक वेळेस परीक्षा द्यायची? आता नाही, आता माझ्या आईवर माझा पूर्ण विश्वास आहे, ती हे सगळं करणार नाही. आणि तू जे सांगतो ना ते आम्ही का केलं पाहिजे, आम्ही का ऐकलं पाहिजे? तू कोण आहेस या घरचा? आता असं जेव्हा सखी म्हणते, आता गौतम काका म्हणतात की ऐकून घ्या, तो काय म्हणतो आहे ते ऐकून घ्या. आता मग इथे लगेच मावशी आलेली असते. मावशी म्हणते काय हे या मुलगा, याचं काय नाव विसरलेच मी, कबीर. तर कबीर हे जो मुलगा काय म्हणतो आहे ना, याचं ऐका जरा एकदा, म्हणणं कर, नाही तर डर कशाला. आता गौतम काका म्हणतात सखी तू थांब जरा, तू नको मध्ये यामध्ये पडू. जर या दुधात विष नाही आहे तर वहिनीला हे दूध प्यायला काहीच हरकत नाही. अरे गौतम काका तू काय बोलता आहेस हे? आता तू जरा तुझ्या रूममध्ये जा, तू जर इथं असलीस नाही हे सिद्ध करण्याला खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील असं सांगतात. आता येथे काना म्हणतो की सखी मॅडम तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. आता मात्र काना येथे सखीला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. मावशी म्हणते की कर, नाही तर डर कशाला, तेजुडे चल घे पिऊन. तेव्हा आता ही म्हणते येथे सरकार म्हणत असते की मला माझ्यावर प्रत्येक वेळेस मलाच का ही परीक्षा द्यायची, मीच का, आणि मी हे सगळं नाही केलेलं. गौतम भाऊजी तुम्हाला असं का वाटतं आहे? आणि मग आता इथे कानाही तेच म्हणत असतो, पण मावशी आणि आता या सरकारचा
पक्का प्लॅन झालेला असतो. मावशीही त्या प्लॅनमध्ये पूर्णपणे सामील असते. आता मावशी म्हणते, कर नाही तर डर कशाला, पे ना ते जुडे ते दूध. तेव्हा आता मात्र सगळे घरचे म्हणत असतात की वहिनी, तुम्हाला प्रत्येक वेळेस अशी परीक्षा द्यायची गरज नाही आहे. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही हे दूध पिऊ नका. आता परशुही तेच म्हणत असतो, तुम्ही हे दूध प्यायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही अजिबात हे दूध प्यायचं नाही. आता सगळेजण येथे वहिनीला सांगत असतात की वहिनी साहेब, तुम्ही हे दूध पिऊ नका. हा जे घरामध्ये येईल तो सांगेल आणि याचं का आपण ऐकायचं, याचं अजिबात आपण ऐकायचं नाही. पण गौतम तो त्याच्या मतावर ठाम असतो. गौतम म्हणतो, सगळेजण शांत राहा. जर वहिनीने काही केलेलं नाही तर वहिनीला हे दूध प्यायला काहीच हरकत नाही. आता मात्र ती सरकार हे दूध प्यायला तयार होते आणि मग आता कान्हा म्हणतो, प्या लवकर. पण इथे काहीतरी टाईमपास चालू असतो तिचा. आता कान्हा म्हणतो की दूध प्या आणि दूध पिल्यावर काय खरं काय खोटं काय, ते दूध का दूध, पाणी का पाणी, इथेच होऊन जाईल. पण आता ते जी सरकार असते ती नाटक करत असते, कारण की तिकडे मात्र सखी वरती खूप आवाज देत असते कान्हाला आणि गौतम काकाला तिचा आवाज देत असते तिचा. तर येथे सगळेजण म्हणतात की थांबा बेबी सरकार थोड्या वेळ. आता ते दुधाचा ग्लास सरकारच्या हातात असतो, पण सरकार ते दुधाचा ग्लास तोंडाला लावते. आता त्याच्या मावशीच्या सांगण्यावरून ते दूध ती घटाघटा पिते. सगळ्यांना, गौतम आणि कान्हा यांना आश्चर्यच होतं, कारण की वहिनी हे दूध कसं पिऊ शकते, हिने तर या दुधामध्ये औषध कालवलेलं आहे आणि का. आता येथे कान्हा म्हणतो की हे काय. लगेच कान्हा बघतो, कान्हा म्हणतो की तुम्ही दूध पिलात. आता इकडे AC खराब झाल्यामुळे सखीचा जीव इथे गुदमरत चाललेला असतो. घरामध्ये सगळा दूर झालेला असतो. आता ती एवढा आवाज देते तरी कोणापर्यंत तिचा आवाजही पोचू शकत नाही खाली, कारण की हे सरकारचं सखीला मारण्याचं पूर्ण नाटक असतं. यांना तिने वेगळ्या प्लॅनमध्ये अडकवून तिकडे सखीचा जीव मात्र तिने धोक्यात घातलेला असतो. आता मात्र येथे परशू म्हणतो की एक क्षणभर सुद्धा इथे तू थांबायचं नाही. आत्ताच्या आत्ता या घरातून तू चालता व्हायचं. हात जोडून विनंती करतो, का आम्हाला त्रास देत आहे, आमच्या ह्याच्यातून निघून का जात नाही. आता सखी इकडे पाणी प्यायला जाते आणि तिच्या हातातून ग्लास पडतो. तिचा श्वास अगदी गुदमरत चाललेला आहे. आता मात्र सखीचा जीव इकडे धोक्यात चाललेला आहे आणि खाली मात्र भांडण सुरू आहे. भांडण काही केल्या मिटत नाही आहे. आणि इकडे मात्र कान्हा म्हणतो, गौतम काका आणि कान्हा म्हणतो की जळालेला वास कुठून येत आहे. गौतम काका म्हणतात, वरतून हा धूर कसला. आता सगळेजण वरती बघायला लागतात की घरातून कसला धूर येऊ राहिलाय. आता इथे सखीच्या रूममध्ये AC खराब झाल्यामुळे सगळा धूर झालेला असतो आणि जो खराब तो धूर असतो तो सखीच्या नाकातोंडात जाऊन सखी मात्र बेशुद्ध झालेली असते आणि बेशुद्ध अवस्थेत ती खाली पडते. आता मात्र इकडे तेजस्विनी जी असते ती सरकार, ती म्हणते की काय झालं. आता मात्र कान्हा धावत पळत वरती सुटतो की बेबी सरकार म्हणत. गौतमी त्याच्या पाठीमागे, सगळे धावत पळत पाठीमागे वरती जायला निघतात. पण मावशी आणि जी सरकार असते त्या दोघी खालीच उभ्या असतात, कारण की त्यांनीच तो प्लॅन केलेला असतो. आणि मग येथे दोघीही म्हणतात की आता मात्र बघ, आता मजा येणार आहे. ती सखी आता तिचा श्वास गुदमरणार आहे. आता मावशीही तिच्या प्लॅनमध्ये पूर्णपणे सामील असते आणि दोघीही खालीच उभ्या असतात. आता मात्र म्हणते की बघ, कारण की मला माहिती होतं की इथे आपण जेव्हा बोलत होतो की सखीच्या दुधामध्ये औषध टाकायचं, त्यावेळी नक्कीच बाहेर कुणीतरी ऐकलं होतं आणि तो प्लॅन आपला ऐकावा यासाठी तर मी हे सगळं प्लॅन करत होते. आणि त्याचप्रमाणे घराच्या बाहेर कुणाची तरी सावली दिसली. तो प्लॅन आता कबीरपर्यंत पोहोचला गेला आणि म्हणून हा उलटा प्लॅन मी केलेला आहे. सखीच्या रूममधला AC मीच खराब केलेला आहे. आता येथे कान्हा धावत पळत त्या सखीच्या रूममध्ये आलेला असतो आणि मग ह्या दोघी प्लॅनमध्ये सामील असतात. आता मात्र सरकार इथे नाटक करत असते रडण्याचं, सखी बाळा तुला काय झालं. आणि मग सगळेजण सखीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. कान्हा म्हणतो, किती नाटक करशाल, हे सगळं नाटक तुम्हीच केलेलं आहे, कारण की सखीच्या रूममधला AC तुम्ही खराब केला आणि खाली दुधाचं नाटक केलं दुधामध्ये, म्हणून तर दूध प्यायला एवढा टाईमपास करत होता तुम्ही. किती नाटक करणार, कारण की आतापर्यंत तुम्ही खूप नाटक करत आलेला आहात. जेव्हा तुमचा वाढदिवस होता त्यावेळेससुद्धा तुम्हाला सगळ्यांची सिंपती मिळावी म्हणून तुम्ही तुमचा हात स्वतः काटून घेतला. आता इथे जी मीनाक्षी असते ती मात्र कानावर ओरडत असते आणि मग इथे कान्हा म्हणत असतो की तुम्ही सगळे ओळखत का नाही, तुमच्या डोळ्यावर काय धुंदी आलेली आहे, तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, तुम्ही तुमच्या या सरकारला ओळखू शकत नाही. ही सरकार आहे का नाही तुम्हाला कळत आहे, कारण की ही सखीचा ज्वर उठली आहे. तेव्हा मात्र
आता सगळेजण म्हणत असतात की आम्हाला माहिती आहे ती मनस्विनी जी सरकार होती ना, तिला आम्ही चांगल्या प्रकारे ओळखून ओळखून होतो, पण ही आमची वहिनी आहे, कारण की ही आमच्याबरोबर प्रेमाने वागत आहे आणि तू आम्हाला सांगायची गरज नाही. पण आता तिच्यावर सगळ्यांचा विश्वास बसलेला असतो, फक्त गौतम सोडून. आता मात्र इथे काना म्हणतो की सगळे तुम्ही खरंच काय बघत आहात तुम्ही? ही सरकार आहे आणि हीच हे सगळं प्लॅन करत आहे, तुम्हाला कळत नाही आहे. गौतम काकाला विचारा नाही तर. तेव्हा आता गौतम काकाला सगळेजण गौतम काका म्हणतो की मी सगळं ऐकलं होतं. सरकारने जो प्लॅन केला होता, सखीच्या गाडीचे ब्रेक या सरकारनेच फेल केले होते, कारण की तिचा ॲक्सिडेंट व्हावा आणि ती अपघातात जावी असं या सरकारने केलेलं होतं. आता मात्र हे सगळेजण सरकारवर कोणीच विश्वास ठेवत नसतं. आता सरकार सगळ्यांसमोर इतकी रडण्याचं नाटक करत असते की तिच्यावर सगळ्यांचा विश्वास बसावा. तेव्हा मात्र येथे आता ती कात्री घेते. ती म्हणते की ही कात्री तिच्या हाताला मारायला निघते, तर येथे कान्हा तिचा हात पकडतो. काय हे सगळं करतात? आता इथल्या लोकांची सिंपती मिळवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात. मला माहिती आहे, मी आत्ताच तुमची ही चाल ओळखली नाही, मी सगळ्या चाल तुमच्या ओळखतो, कारण की तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल करतात घरच्यांना. कान्हा म्हणतो हे सगळं थांबवा. का थांबवत नाही का एखाद्याच्या जीवावर उठला आहात? तुमचे कारनामे, तुमचे कटकारस्थान सगळे मी ओळखून आहे, कारण की तुम्हीच हे सगळं केलेलं आहे आणि तुम्हीच हे सगळं प्रॉपर्टीसाठी करत आहात. त्या सखीचा जीव घ्यायला निघाला आहात तुम्ही. पण तुम्हाला हे सगळं थांबवा. आता तरी खरं बोला आणि सगळ्यांना सांगा. पण आता मात्र कानाचं बोलणं ती ऐकत असते, पण काहीच करत नसते, रडत असते, सगळ्यांची सिंपती मिळवत असते. मी हे केलं नाही, कारण की इतक्या दिवस मी अंधाऱ्या खोलीत होते आणि तेच बरं होतं. देवाने मला काय इथे परत बाहेर आणलं. मला माझ्या सखीला मी एक ना एक श्वास मोजत होते, कारण की मला सखीला भेटता यावं म्हणून. पण कानाला तिचा खरा चेहरा कळालेला असो. काना जीव तोडून सगळ्यांना सांगत असतो घरच्यांना, हिच्यावरती विश्वास ठेवू नका, ही खरीच सरकार आहे, खरी तेजस्विनी नाही आहे. पण सगळेजण ऐकायलाच तयार नसतात. तितक्यात डॉक्टर येतात. आता पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे. पुढील भागात अत्यंत जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. कानाला आता डॉक्टरने सांगितलेलं आहे की सखीचा जीव खूप धोक्यात आहे. 24 तास ती खूप धोक्यात आहे, कारण की तिच्या नाकातोंडात खूप घाण वास गेलेला आहे. आता तिला शुद्धी यायला खूप वेळ लागेल. आता मात्र कान्हा इथे साईनाथाची इतकी प्रार्थना करत असतो की सखी पूर्णपणे बरी व्हावी, वाचावी. यासाठी आता कान्हा दिवा विझत असतो. तेव्हा कान्हाने दिव्याला हात लावलेला असतो. आता कान्हाला एक चमत्कारच घडलेला असतो. पुढील भागात बघायला मिळणार आहे.